नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहेत अळीवाचे लाडू। अळीव याला हलीम असेही म्हणतात। तर ते लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी सुके खोबरे घेतलेले आहे, ही एक छोटी वाटी अळीव आहेत म्हणजे हलीम, 2 वाटी सुके खोबरे घेतलेले आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता एका पॅन मध्ये प्रथम सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे। आपल्याला हे तांबूस रंगावर येईपर्यंत सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे। अळीव मध्ये म्हणजे हलीम मध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर, प्रोटीन असते, कॅल्शियम असते। तर ते आपण याचा लाडू बनवून ठेवला तर दररोज एक एक लाडू आपण खाऊ शकतो। तर त्यासाठी हे आपण लाडू बनवून ठेवायचे आणि एक एक थंडीच्या दिवसामध्ये हा आपण लाडू खायचा आहे। आता सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे तांबूस रंगावरती आणि पॅन मध्ये छोटा अर्धा चमचा तूप घालायचं आणि त्याच्यावरती हे हलीम थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि हे सतत परतत राहायचे, नाहीतर हे पटकन करपतात। त्यामुळे अगदी थोडा वेळ परतून घ्यायचे आणि नंतर ते आता आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचे आहेत। अर्धा ते 1 तास आपण ते हलीम भिजत ठेवायचे आहेत। आता सुकं खोबरं जे भाजून घेतलं होतं ते थोडंसं हाताने चुरून घ्यायचं आहे। मिक्सरला लावलं तरी चालतं, पण अगदी त्याची बारीक पूड होते म्हणून मी इथे ते हाताने चुरून घेत आहे। आता पॅन मध्ये हे सगळं हलीम जे भिजवलेले होते ते घालून घ्यायचे आहेत, गूळ घालायचा आणि आता हे सगळ्याला आपल्याला गूळ विरघळेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे। वाढत्या वयाच्या मुलांसाठी किंवा महिलांसाठी अळीव हे खूप चांगलं प्रोटीनने भरलेलं आणि फायबरने युक्त असं हलीम आहे, त्यामुळे ते खाल्लं गेलं पाहिजे। आपल्याला हे बारीक गॅसवरतीच करायचं आहे। आता गूळ विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा खोबरं टाकून झाल्यानंतर हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। एक 4 ते 5 मिनिट ते आपल्याला पुन्हा परतावं लागतं। थोडं घट्ट होत आलं की आपण गॅस बंद करायचा आहे।
आता हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे, बदाम, काजू, पिस्ता, जे काय हवं ते तुम्ही तळून त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असताना आपण हे सगळं त्यात मिक्स करायचं. मी इथे सुंठ पावडर घातलेली नाही आहे, कारण सुंठ पावडर पण हलीम हे पण उष्णच असतात पुन्हा, आणि त्याच्यामध्ये सुंठ पावडर नको म्हणून मी वेलची पूड वापरलेली आहे. हे सगळं आता पुन्हा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र असं. आणि त्याचे आता लाडू करायचे आहेत. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खावेही. इथे सुकं खोबरं वापरलेले आहे, त्यामुळे हे लाडू टिकतात. ओलं खोबरं जर आपण वापरलं तर ते जास्तीत जास्त 5-6 दिवस ते लाडू राहतात, नंतर ते टिकत नाहीत लाडू. त्यामुळे इथे मी सुकं खोबरं वापरून हे लाडू केलेले आहेत. त्यामुळे हे लाडू बाहेरही बरेच दिवस चांगले राहतात. तर कॅल्शियम, प्रोटीन, फायबर यांनी सगळं भरपूर विपुल प्रमाणात हे सगळं हलीममध्ये असतं. त्यामुळे हे वाढत्या वयाच्या मुलांना दररोज एक एक लाडू द्यावा. आणि अशा तऱ्हेने हे आपले हलीम म्हणजेच अळीवचे लाडू तयार झालेले आहेत. नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.